नवनियुक्त आमदार सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। भाजपचे नवनियुक्त आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले। शिवसेनेचे नवनियुक्त आमदार कृपाल तुमाने हे देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। काल विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठीचं मतदान झालं, ज्यामध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजे 9 उमेदवार निवडून आले। त्यातील काही उमेदवार आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी आता दाखल होत आहेत। दृश्यांमध्ये आपल्याला आमदार कृपाल तुमाने दिसतायत। नवनियुक्त आमदार आहेत कृपाल तुमाने आणि आता ते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले। त्याबरोबरच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर देखील फडणवीसांच्या भेटीसाठी म्हणून सागर बंगल्यावर दाखल झालेले होते। नवनियुक्त आमदारांकडून आता देवेंद्र फडणवीस यांची भेट सध्या घेतली जाते। काल पार पडलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा